पुण्यात वर्षभरात 70 मातांचा मृत्यू. महापालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी. दारिद्र्य रेषेवरील महिलांचे प्रमाण जास्त. मुंबईतील एल्फिस्टन पूल 2 वर्षांसाठी राहणार बंद. पुनर्बांधणीच्या कामासाठी पूल राहणार बंद. हरकती न आल्यास 15 एप्रिलपासूनच वाहतूक करणार बंद. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाऱ्यावर. विमानतळाच्या रनवेवर स्पोर्ट्स कारची प्रॅक्टिस. विमानतळ सुरू होण्यापूर्वीच विनापरवाना प्रॅक्टिस. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांसाठी रणनीती. आठवड्यातील 4 दिवस अजित पवार करणार महाराष्ट्र दौरा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार. प्रताप सरनाईकांचे नागरिकांना आश्वासन. सोलापूर जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकामाच्या प्रकरणात प्रशासनाचे स्पष्टीकरण. सुरक्षेसह नियमात राहून खोदकाम केल्याचा जेल प्रशासनाचा दावा. निवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून. नंतर स्वतः घेतला गळफास. नाशिकच्या जेल रोड परिसरातील घटना. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 104% आयात करानंतर चीन सरकारची मोठी घोषणा. अमेरिकेवर लादला 84% वाढीव आयात कर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.